पाव म्हटलं की आपल्याला वडापाव, पावभाजी किंवा अंडा पाव हेच गोष्टी आठवतात. पण तुम्ही या प्रकारे मसाला पाव कधी करून पाहिलात का? तर चला तर मग बघूया कसं करायचं आणि काय काय साहित्य लागतंय ते. तर येथे 2 चमचा तेल घेतले आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला जिरा मोहरीची फोडणी द्यायची. मस्त असं जिरा मोहरी तडतडले की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा. मी कांदे 2 घेतलेत कारण एकच लादी पाव आहे, तर मग लादी पावानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक कट करून टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं परतायचं. आणि मसाल्यांमध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आणि पावभाजी मसाला टाकायचा. या मसाल्याने टेस्ट इतकी भारी येते ना, असं वाटतं आपल्याला पावभाजीचाच पाव खातोय आपण, पावभाजीसोबत पाव खातोय असं वाटतं. तर मग 2 मिनिट तरी आपल्याला झाकून ठेवायचं तेल सुटेपर्यंत. मग चांगलं मसाल्यांना तेल सुटलं की समजायचं आपलं मसाला बनवून तयार आहे. आता इथे एक पॅन घेतलाय, पॅनवरती बटर टाकायचं आणि त्यानंतर पाव टाकायचा. पाववरती आपल्याला तो मसाला लावायचा. नंतर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकायचं आणि नंतरून चीजचे स्लाइस टाकायचे किंवा तुमच्याकडे जे कुठलं चीज असेल ते टाकायचं. आता पॅनकडे दुर्लक्ष करा बरं, कारण हा पॅन माझ्या लग्नात दिलेला आहे. लग्नात म्हटलं की वस्तू त्या फेकूही वाटत नाही आणि नवीन घेऊही वाटत नाही, चालते तोपर्यंत चालवायचं असं ठरवलं. आणि दोन्ही साईडनी मस्त असं खरपूस कलर येईपर्यंत परतून म्हणजे भाजून घ्यायचे. आता बनून तयार आहे पाव, तुम्हीही करून बघा, एकच नंबर लागताना. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. भेटूया पुन्हा.